जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. अनेक नये माझे मना, हो का पंडित शहाणा. नामरूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित. अनेक नये माझे मना, हो का पंडित शहाणा. तुका म्हणे नवविध, तुका म्हणे नवविध, भक्ती जाणे तुची शुद्ध. अनेक नये माझे मना, हो का पंडित शहाणा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संताचे या, दुसरे चरण संताचे या, दुसरे चरण संताचे या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केनिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. अनेक नये माझे मना, हो का पंडित शहाणा. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा अत्यंत गोड अभंग असून, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय, जगद्गुरु तुकोबारायच्या संकल्पनेतील आदर्श असणारा पुरुष कोण आहे याचा विचार या अभंगात महाराज मांडतात. उपस्थित सर्व भाविक मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये चालू असणारा हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, ज्यांच्या प्रेरणेतून चालू झाला असे स्वानंद सुख निवासी परमश्रद्धेय कृष्णाजी गुरुजी जायखेडेकर यांच्या प्रेरणेतून चालू झालेला आणि तथा आमचे पारमार्थिक स्नेही हरिभक्तीपरायण आदरणीय संजयजी नाना यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा चालू असणारा भक्ती उत्सव मोठ्या आनंदाने चालू आहे. आणि या वर्षीच्या या उत्सवातील 3ऱ्या दिवसाची चिंतन सेवा सर्व सप्ताह समिती, ग्रामस्थ मंडळी तथा नाना यांच्या प्रेमातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. मी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगातून तुकोबारायांनी महाराजांच्या असणाऱ्या आदर्श पुरुषाच्या संकल्पना प्रामुख्याने 3 मांडलेल्या आहेत. आदर्श कसा असावा, आदर्श दैववान असावा, आदर्श ज्याचं दास्यत्व केल्यानंतर जीवनाचं कल्याण व्हावं असा असावा, आणि जीवनामध्ये आदर्श मानत असताना तो शुद्ध असावा. ह्या 3 संकल्पना महाराजांच्या आहेत. आणि यामध्ये मग दैववान कोणाला म्हणायचं, शुद्ध कोणाला म्हणायचं आणि दास्यत्व कोणाचं करावं, अशा 3 गोष्टीचा निवाडा महाराज या अभंगातून देतात. एक आहे, जीवन कोणतंही असो हे आदर्शानंच घडत असतं. जोपर्यंत जीवनात आदर्श मिळत नाही, जोपर्यंत दिशा मिळत नाही, तोपर्यंत व्यक्ती अवस्थेपर्यंत जातच नसतो. 2 शब्द आहे का, व्यक्तीच्या जीवनाला गती असावी आणि गतीला योग्य दिशा असावी. जेव्हा गती आणि दिशा याचं समीकरण जुळतं तेव्हा त्याच्यातून जे उत्तर येतं त्या उत्तराचं नाव आहे सद्गती. आणि जेव्हा गती आहे पण दिशा नाही, त्या समीकरणातून येणारं जे उत्तर आहे त्याचं उत्तर आहे अधोगती. किंवा जीवनामध्ये गती आहे पण दिशा नाही, त्याचाही उपयोग नाही. आणि जे काही जीवनामध्ये दिशा आहे पण गती नाही, त्याचाही काही उपयोग नाही. मला तर वाटतं या 2 शब्दाला धरून आपण एक कोटीच तयार करू. जगात काही माणसं अशी आहेत त्यांच्या समोर दिशा आहे पण त्यांना गती नाही. जगात अशी काही माणसं आहेत त्यांना गती आहे पण दिशा नाही. जगात अशी काही माणसं आहेत त्यांना गतीही नाही आणि दिशाही नाही. आणि जगात अशी थोडी महात्म्य अशी आहेत, असे थोडी साधक असे आहे त्यांच्या जीवनात गती आहे आणि गतीला दिशाही आहे. विठ्ठला थोडक्यात त्याचं उत्तर चिंतन करू. पहिला मुद्दा असा आहे,
की जीवनामध्ये गती नाही आणि दिशाही नाही असं एक जीवन आहे. मला वाटतं अशा जीवनाला माणूस म्हणण्यापेक्षा जनावर म्हणलेलं बरं. पूस नाही पाय चारी मनुष्य परी कुतरी ती, असं ते जीवन आहे. जर व्यवहाराच्या भाषेत जर बोलायचं जर ठरलं तर त्याला आळशी म्हणत जावं. पूज्यपाद स्वानंद सुखनिवासी धुंडा महाराज एक उदाहरण द्यायचंय. जगात किती दर्जाचे आळशी आहेत, किती दर्जाचे. ज्ञानोबाच्या एका ओवीवर बोलताना महाराज म्हणतात, असे जगामध्ये काही आळशी माणसं आहेत, त्यांना काय करायचं हेही माहित नाही आणि कसं करावं हेही त्यांच्या जीवनात नाही. नुसतीच परवडी जांभयाची ज्ञानोबाच्या भाषेत. एका आळशी माणसाला ब्रह्मदेव प्रसन्न झाला म्हणे. ब्रह्मदेवाने विचारलं, सांग भक्ता काय पाहिजे तुला, काय पाहिजे. त्या साधकाने सांगितलं, काही नाही ब्रह्मदेवा, मला तुझं आयुष्य पाहिजे. ब्रह्मदेवाने विचारलं, माझं आयुष्य मिळाल्यावर तू काय करशील. काय नाही, खाली 2 गोदड्यांवरून 2 गोदड्या घेऊन झोपून राहील. ज्ञानोबाराची भाषा आहे, म्हणती ब्रह्मायू होईजे आणि निदिलेची अशी जे, असं एक जीवन आहे. ज्ञानोबाराने त्या माणसाचा कडेलोटपणा केलाय. ज्ञानोबाराय म्हणतात, असं आळशी माणूस जर रस्त्यानं निघाला आणि पायाला जर ठेस लागली आणि खाली पडला तरी झोपी जातो. हो, कलटताही डोळा लागे, ज्ञानोबारायची भाषा आहे. महाराज जगात एवढी आळशी माणसं आहेत. एकदा एक माणूस रस्त्याने चालला होता आणि एक बाबळीचं झाड होतं. बाबळीचं झाड कळतं तुम्हाला? तुमच्याकडे बाबळी आहेत काय? शहाणे आहेत का वेडे आहेत का दोन्ही आहेत? आम्ही शहाण्या बाबळीचं बोलायला लागलोय सध्या. शहाणी बाबळ होती, त्या बाबळीच्या वर एक माणूस झोपला होता आणि खाली एक बाई रडत होती. त्या सदग्रस्ताने विचारलं, का हो बाई तुम्ही एवढ्या का रडता. बघा ना महाराज, म्हणे माझा पोरगा वर जाऊन झोपलाय. वर? अगं झाडावर जाऊन कसा झोपला. म्हणे झाडावर नाही झोपला, ही बाबळ जेव्हा छोटी होती तेव्हा झोपलेला आहे. जगात अशी काही आळशी माणसं आहेत की ज्यांच्या जीवनाला गती नाही आणि दिशाही नाही. असंच एक तरुण असं मंदिराच्या ओटावर दाढी खाजत बसला होता. सहज एका सदग्रस्ताने विचारलं, बाबा तुझं वय काय. अरे लात मारशील तिथं पाणी काढशील, असं आपल्याकडे एक वाक्य आहे ना, लात मारशील तिथं पाणी काढशील. असं का बसला. त्याने विचारलं, महाराज सांगा बरं मी काय करू. अरे काहीतरी उद्योग कर. हो म्हणजे उद्योग करून काय होत असतं. अरे उद्योग करून काय होत असतं. उद्योग केल्यानंतर पैसा मिळतो. म्हणजे पैसा मिळाल्यावर काय होतं. अरे पैसा मिळाल्यानंतर स्वतःचा उद्योग काढता येतो. म्हणजे स्वतःचा उद्योग काढल्यावर काय होतं. भरपूर मुनाफा मिळतो. भरपूर मुनाफा मिळाल्यावर काय होतं. म्हणजे घर गाडी बंगला सगळं काय होतं. घर गाडी बंगला झाल्यावर काय होतं. अरे मग प्रसिद्धी होते, मग तुझं लग्न होईल. लग्न झाल्यावर काय होईल. लग्न झाल्यावर तुला मुलं होतील. म्हणजे मुलं झाल्यावर काय होईल. म्हणजे ती मुलं मोठी होतील. ती मुलं मोठी झाल्यावर काय होईल. अरे ती मोठी मुलं झाली की ते उद्योग करतील, पैसा तुझ्या हातात आणून देतील. मग काय होईल. आणि एकदा त्याने पैसा तुझ्या हातात आणून दिला की तुला काही करायची गरज नाही, तू निवांत बसून खाशील. तो म्हणला, महाराज मी सध्या तरी काय करतोय. एवढा उद्योग करून निवांत होण्यापेक्षा मी आता निवांत नाही का. जगात असा एक वर्ग आहे, त्याच्या जीवनात गतीही नाही, म्हणजे कार्य तत्परताही नाही आणि काय मिळवावं ही दिशाही नाही. जगात दुसरा वर्ग असा आहे, त्याच्या जीवनात गती आहे पण त्याला दिशाच नाही. सुभाषितकारांच्या भाषेत जर सांगायचं ठरलं, माफ करा सुभाषित मला पाठ नाही पण त्याचा भाव सांगतो. जगात एवढी माणसं पळतात, एवढी धडपड करतात आणि पदरात काहीच मिळत नाही. सुभाषितकार सांगतात, केवळ पळापळीने जर माणसं श्रीमंत झाली असती तर जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत कुत्रा ठरला असता. दिवसभर पळत राहतं, 2 मिनिटं बसत नाही. जगात अशी काही माणसं पळापळ करतात, एवढी धावपळ करतात, पण त्यांना धड संसारही पदरात पडत नाही आणि परमार्थही पदरात पडत नाही. अशा जीवनाला म्हणत जावं, याच्या जीवनात गती आहे पण गतीला दिशा नाही. जगामध्ये एक तिसरा वर्ग आहे, त्याच्या जीवनात दिशा आहे पण त्याला गतीच नाही. असा एक वर्ग आहे, त्याला माहित असतं, ते म्हणतो काय नाही या वर्षी सोडून द्या राव, पण पुढच्या वर्षी नक्की पंढरीला यायचं. दिशा आहे पण गती नाही. या मुद्द्याचा विस्तार मला भरपूर करता आला असता पण तो अंगलट येईल म्हणून करत नाही. विठ्ठल सोडून
असते आणि जगात चौथा वर्ग असते, त्याच्या जीवनात गती आहे आणि दिशाही आहे. जोपर्यंत गती आणि दिशा याचं समीकरण जुळत नाही तोपर्यंत जीवनाची सार्थकता होत नाही. म्हणून जीवनात गती असावी आणि गतीला योग्य दिशा असावी, योग्य आदर्श, योग्य व्यक्ती समोर असावा आणि मग त्याच्याकडे बघून आपलं जीवन जगत जावं. महाराज महात्म्यांचं जीवन बघितल्याशिवाय आणि एखादा आदर्श पुरुष डोळ्यासमोर असल्याशिवाय कोणीच घडत नसतं. स्वामी विवेकानंदासारखं व्यक्तिमत्व जगाला दिपून टाकेल असं घडलं. का घडलं? रामकृष्ण परमहंस डोळ्यासमोर होते म्हणून. प्रत्येक जण आज तुम्ही कोणत्याही महापुरुषाला विचारा, मुलाखतीत विचारलं जातं तुमच्या या यशाचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? प्रत्येकाकडे उत्तर आहे. ओबामा यांनी केलेली मोठी क्रांती, त्यांना जेव्हा विचारण्यात आलं तुमच्या जीवनात कोण आदर्श आहे, त्यांनी सांगितलं माझ्या जीवनामध्ये हनुमंतराय आदर्श आहेत. हनुमंतराय महापुरुष कोणी असल्याशिवाय जीवनाला व्यवस्थितपणा येत नसतो, दिशाही लागतच असते. पण एक आहे, नेतृत्व स्वीकारताना कोणाचंही स्वीकारू नये, नाहीतर कोणाच्याही पाठीमागे लागून काय होतं? तुकोबाराय म्हणतात आंधळ्याचे पाठी लागले आंधळे. आंधळ्याच्या पाठीमागे लागल्यावर काय होतं महाराज? आंधळ ज्या खड्ड्यात पडल त्याच खड्ड्यात आपण पडत असतो. म्हणून एक धोक्याची सूचना देत असताना महाराजांनी सांगितलं पंथ पुढीलासी चालतान कडे, पंथ पुढीलासी चालतान कडे, पंथ पुढीलासी चालतान कडे, पंथ पुढीलासी चालतान कडे, मागेला डोळे उघडावे, मागेला डोळे उघडावे, मागेला डोळे उघडावे, मागेला डोळे उघडावे. पंथ पुढीलासी चालतान कडे, पंथ पुढीलासी चालतान कडे, पंथ पुढीलासी चालतान कडे, पंथ पुढीलासी चालतान कडे, मागेला डोळे उघडावे, मागेला डोळे उघडावे, मागेला डोळे उघडावे, मागेला डोळे उघडावे. महाराजांचे शब्द आहेत पंथ पुढीलासी चालतानाकडे. जर आपल्या समोरच्या व्यक्तीला चालायचं माहित नसेल तर पाठीमागच्या व्यक्तीने काय केलं पाहिजे? डोळे उघडले पाहिजे की आपण कोणाच्या पाठीमागे चाललो. कारण देवा आपण कोणाच्याही पाठीमागे जाऊन एवढा महत्वपूर्ण मानवी देहाचा घात करण्यापेक्षा आधीच डोळे उघडे ठेवून जर आपण योग्य व्यक्तीच्या पाठीमागे लागलो तर जीवनाचं कल्याण होतं. म्हणून कोणाच्याही पाठीमागे लागू नये. मग एक आहे, आदर्शाच्या संकल्पना प्रत्येकाच्या भिन्न भिन्न आहेत. प्रत्येकाच्या कोणाला कोणत्या क्षेत्रातील कोण आदर्श वाटतो? ज्याला सिनेमा हे क्षेत्र आवडतं त्या क्षेत्रात त्याला कोणी आदर्श वाटतो. पोलिसाच्या क्षेत्रात त्याला त्या क्षेत्रात कोणी आदर्श वाटतो. प्रत्येक व्यापारात प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येकाच्या आदर्शाच्या संकल्पना भिन्न भिन्न आहेत. माझा एक छोटासा पुतण्या आहे, वैष्णव नाव आहे त्याचं, 2 वर्षाचं. त्याला जर विचारलं ना तो मोठं होऊन काय होणार, तो म्हणतो मी सिंगम होणार. ज्याच्या त्याच्या काय आहेत त्या संकल्पना, ज्याच्या त्याच्या भूमिका आहे. मात्र एक आहे, संकल्पना सामान्य माणसाच्या अंतःकरणाला स्फुरलेली संकल्पना ही शूद्रच असते आणि महात्म्याच्या अंतःकरणाला स्फुरलेली संकल्पना ही तेवढीच व्यापक आणि तेवढीच महत्वपूर्ण असते. म्हणून आज आपल्याला आदर्शाच्या संकल्पना सामान्य माणसाच्या पाहायच्या नाहीत, तर जगद्गुरु तुकोबारायांच्या आदर्शाच्या काय संकल्पना आहेत त्या पाहायच्या. महाराज एक आहे, जगद्गुरु तुकोबाराची पहिली आदर्शाची संकल्पना आहे, ज्याच्या पाठीमागं जायचं तो शुद्ध असला पाहिजे. एक, ज्याच्या पाठीमागं जायचं त्याच्या सेवेनं जीवनात काहीतरी फल पदरात पडलं पाहिजे. आणि ज्याच्या पाठीमागं जायचं तो दैववान पाहिजे, करंटा नाही. करंटाच्या पाठीमागं जाऊन काय उपयोग आहे?
ह्या 3 गोष्टी महाराजांच्या संकल्पनेत आजच्या अभंगातून आपल्याला निवडायच्या आहेत. मग महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही ह्या संकल्पना मांडतात ते खरं आहे, पण तुमच्या दृष्टिकोनातून दैववान तरी कोण आहे याचा विचार महाराज पहिल्या चरणात मांडतात. जाणे भक्तीचा जिव्हाळा, 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 जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची देवाचा पुतळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची देवाचा पुतळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची देवाचा पुतळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची देवाचा पुतळा. हरिकनो हे माझे मना, हरिकनो हे माझे मना, भले भले हरिकनो हे माझे मना, 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 हरिकनो हे माझे मना. सुद्धा महाराजांनी चाल जरा समर्पकच लावली, कारण जिव्हाळ्याचा विषय आणि त्यांनी चाल सुद्धा जिव्हाळ्याची लावली. विठाला विठाला तुझ्यासाठी जीवन वाहिले रे बाळा, नाही तेवढं म्हणतायचं असू दे. तात्पर्य एक आहे, काय कोणाला दैववान म्हणायचं? महाराज म्हणतात तोच दैववान आहे ज्यानं भक्तीचा जिव्हाळा जाणला. तो संतांचे फार उपकार आहे देवा तुमच्या आमच्यावर. संतांनी जसं तांदूळ वेगळे खडे निवडावे अशी निवड करून तुम्हा आम्हाला सोप्या सोप्या व्याख्या सांगितल्या. मी एक थोडा दृष्टांत मोठा आहे, पण त्या दृष्टांतातून सगळंच कळणारे अभंगाची भूमिका म्हणून एक दृष्टांत सांगणार आहे की साधू संतांचे किती उपकार आहेत. प्रत्येक गोष्टीचा निवाडा साधू संतांनी करून दिला. पण त्याच्या आधी तुम्हाला सांगतो, निवाडा कधी करावा लागत असतो, करंटा कोण, दैववान कोण, हा निवाडा कधी करावा लागतो. त्याची एक साधी भूमिका अशी आहे, एकासारख्या अनेक वस्तू असाव्या, दिसायला सारख्या असाव्या, पण त्याच्यातल्या काही खऱ्या असाव्या आणि काही खोट्या असाव्या, आणि ती ओळखण्याची नजर आपल्याकडे नसावी. तेव्हा जाणकार व्यक्तीकडून निवाडा करून घ्यावा लागतो. व्याख्या थोडी विस्तृत झाली, नक्कीच तुम्हाला जड गेलेली आहे, पण उदाहरणाने सांगतो. एक व्यक्ती रस्त्याने चालला होता, पहा बरं, आणि त्याला एक पिवळा धातूचा तुकडा सापडला. कोणत्या रंगाचा? कोणता धातू? पिवळा धातू कोणता? वाटलंच मला तुम्ही सोनं म्हणणार म्हणून. एकाच्या डोक्यात पितळ नाही, प्रत्येकाच्या डोक्यात सोनंच आहे. असू द्या, त्याला एक तुकडा सापडला सोन्याचा, तर सोन्याचा. अजून थोडा पुढे गेला, अजून एक पिवळा तुकडा सापडला. कोणत्या धातूचा? अजून सोन्यावरच आहेत का तुम्ही? ठीक आहे, सोन्याचा. अजून पुढे गेला, अजून एक तुकडा सापडला, पिवळाच. कोणता? आले बा पितळावर, बरं झालं, नशीब माझं. असे 4-5 तुकडे पिवळे सापडले. त्यानं विचार केला, सोनं एवढं विपुल प्रमाणात असणं शक्य नाही, याच्यातलं काही सोनं आहे आणि काही पितळ आहे, ही ओळखण्याची नजर त्याच्याकडे नाही. आता निवाड्याची वेळ आली की नाही?
हा तो निवाड्याचा ठाव. निवाडण्याची वेळ आली, मग काय करावं लागतं? त्या 4-5 पिवळ्या असणाऱ्या धातूचे तुकडे घ्यावे लागतात, चांभाराकडे जावं लागतं आणि चांभाराला म्हणावं लागतं याच्यातलं सोनं कोणतं पितळ कोणतं. बरोबर ना? आणि मग जागेत मला वाटलं झोपले का काय जागेत, अजून सोनाराकडे जावं लागतं. मग पारखे असणारा सोनार त्याला म्हणावं लागतं बाबा ह्याच्यातलं सोनं कोणतं पितळ कोणतं. हे तुम्हाला मी व्यवहारातलं सांगितलं. अशा 2 गोष्टी जेव्हा समोर येतात तेव्हा निवाडा करावा लागतो. काय होतं? संसाराच्या क्षेत्रामध्ये यस्यास्ति वित्तम स नर कुलीनः, ज्याच्या जवळ पैसा आहे त्याला दैववान म्हटलं जातं. गायनाच्या क्षेत्रामध्ये ज्याला आवाज चांगला आहे आणि त्याला चांगलं स्टेज मिळालं त्याला दैववान म्हटलं जातं. महाराज, व्यापाराच्या दृष्टीने ज्याचा व्यापार मोठा आहे त्याला दैववान म्हटलं जातं. आणि परमार्थात साधू संत भक्तीचा जिव्हाळा जाणणाऱ्याला दैववान म्हणतात. मग एवढे दैववान झाले, याच्यातला निवाडा करणं गरजेचं आहे. म्हणून तुकोबारासारखे संत आपल्याला बऱ्याच गोष्टीचा निवाडा करून देतात. मी गुरुवर्य चैतन्य महाराज एक दृष्टांत सांगत असतात, तोच दृष्टांत पण जरा वेगळ्या अंगाने सांगतो आणि त्याच्यात काय संतांचे प्रमाण पेरतो की संत तुम्हाला निवाडा कसा करून देतात. याच्याकरता गोड दृष्टांत आहे. एक राजा होता आणि राजा शिकारी करता वनामध्ये गेला. आता राजा चाले ते वैभव सांगा, ते शिपाई गेले, त्याचा प्रधानही गेला आणि वनात एवढ्या अडचणीत गेले की सर्वांची चुकाचूक झाली. सैन्य एका बाजूला गेलं, राजा एका बाजूला गेला आणि शिपाई एका बाजूला गेले, आपलं प्रधान एका बाजूला गेला. सगळ्यांनी एकमेकाला आवाज दिले पण काही शोध लागेना. प्रत्येकाने ठरवलं आपण आता नगराकडे जाऊ, तिथे आल्यावर सर्वांची भेटगाठ होईल. सर्वजण निघाले. सर्वांचं दैव चांगलं म्हणा काय म्हणा, एक शिपायाची तुकडी निघाली आणि एका झाडाच्या खाली त्यांना एक आंधळा गृहस्थ बसलेला दिसला. आंधळा कोणाला म्हणतात? ज्याला चालता येत नाही त्याला, ज्याला बोलता येत नाही त्याला, मग ज्याला डोळ्याने दिसत नाही त्याला काय म्हणतात? आंधळा म्हणतात. एक आंधळा ग्रस्त बसलेला होता ज्याला डोळ्याने दिसत नाही. ते शिपाई त्या बाजूने गेले आणि ते शिपाई त्या आंधळ्याला म्हणतात, हे आंधळ्या, आणि काय, तुला आमचा राजा दिसला का? किती मूर्खपणा आहे. आंधळ्याला विचारायचं तुला आमचा राजा दिसला का? दिसला का तुला राजा? आंधळा म्हणला, नाही जी, मी जन्मजात आंधळा आहे, मला काही दिसलं नाही. शिपाई गेले. थोड्या वेळाने प्रधान आला. प्रधान आल्यानंतर प्रधानजीच्या बोलण्यात थोडी नरमपणा होता. प्रधानजी म्हणतात, आंधळे बाबा, ओ आंधळे बाबा. आणि काय बाबा? माझी काही माणसं चुकली हो, इथून तुम्हाला गेलेली जाणवली का? एक आहे शब्दाची कुवत पहा बरं, शब्दाची दर्जा पहा. शिपाई काय बोलले? हे आंधळ्या. प्रधानजी म्हणतात, आंधळे बाबा, तुम्हाला आमचा राजा दिसला, इथून काही माणसं माझी चुकलेली आहेत, गेलेली जाणवली का? आंधळ्याने सांगितलं, काय नाही बाबा, सरळ जाण उजव्या हाताला सरळ निघा, 10 मिनिटात जर तुम्ही गेला तर तुमची काही माणसं तुम्हाला सापडतील. प्रधानही गेला. थोड्या वेळाने तिथे राजा आला. राजाला बुडत्याला काडीचा आधार तो आंधळा गृहस्थ दिसला. गेल्याबरोबर राजानं दर्शन घेतलं आणि विचारलं, बाबाजी, ओ सुरदासजी, तुमची तब्येत बरी आहे ना? हाय बाबा, बरी आहे. माझी काही माणसं चुकली हो, तुम्हाला इथून गेलेली जाणवली का? हो राजा, जाणवली. आणि काय? सुरुवातीला काही तुझे शिपाई गेले, त्याच्यानंतर तुझा प्रधान गेला आणि राजा तूही असा सरळ जा आणि उजव्या हाताने ओळ, 10 ते 15 मिनिटात तुमच्या सर्वांची भेट होईल. तुमच्या माझ्यासारखा असता तर निघून गेला असता. राजा विचारी होता. राजाने आधी न्याहाळून पाहिलं, हा आंधळा आहे का बनावट आंधळा आहे? कारण बनावट सुद्धा आंधळे असतात. आम्हाला जागोजागी भेटतात महाराज. मला आळंदीत एक आंधळा भेटला, काहीतरी द्या म्हणू लागला. मी खिशात हात घातला आणि एक नोट काढून त्याच्या ताटात दिली. आंधळा ग्रस्त दिसला. मी पैसे टाकल्याबरोबर मला बोलला, काय राव महाराज, दिली तर दिली, फाटकीच दिली, आता काय करू? मी त्याला म्हणलं, काय करावं, आमच्या नशिबाला फाटक्याच नोटा. नाना, आपली अडचण अशी, ज्या नोटा कुठंच चालत नाही ते आमच्या पाकिटात. एक नोट एका गावानं तर एका पठ्ठ्यानं मला अशी नोट दिली, पुणे जिल्ह्यात तर चालली नाही, जाताना तुमच्याकडे देऊन जातो बघा, नाशिक जिल्ह्यात जमलं तर जमलं. नोटच अशी करामती, अर्धी 5ची ना अर्धी 2ची, कुठं चालवा, मोठी अडचण.
काय रावणी दिली दिली फाटके, असे बनावट आंधळे असतात. राजाने न्याळून पाहिलं. राजा म्हणतो हा तर दिसायला आंधळ आहे, पण पहिले गेलेले शिपाई होते, नंतरचा प्रधान होता, मी राजा, हे आंधळ्याने ओळखलं कसं? विचारलं आंधळ्याला, का रे बाबा, बाबाजी तुम्हाला तर दिसत नाही आणि तुम्ही ओळखलं कसं? महाराज तुकोब त्यांनी आंधळ्याने सांगितलं. त्याच्या आधी एक वाक्य सांगतो ना, ज्याचं ज्याचं जीवन संत वाङ्मयाला लिगटलं ना, ज्याने ज्याने आपल्या जीवनामध्ये संत वाङ्मय आत्मसात केलं, त्याची परमार्थात फसगत होणार नाही, यात काहीच विशेष नाही. तो व्यक्ती व्यवहारातही कधी फसणार नाही, असे दावा आहे माझा, आणि मी ते सिद्धही करून दाखवू शकतो या दृष्टांताच्या माध्यमातून. व्यवहारात ते कधी फसणार नाही. महाराज तुकोबरायच्या गाथ्यामध्ये स्वयंपाक कसा करावा हे जसं शिकवलं, कसा करू नये हेही शिकवलं, व्यापार कसा करावा हेही शिकवलं, कसा करू नये हेही शिकवलं, शेती कशी करावी हेही शिकवलं, शेती कशी करू नये हेही शिकवलं. एवढा विस्तृत विषय भरपूर सांगण्याचं तात्पर्य. आंधळा म्हणतो, बाबा काय सांगू राजा, मला डोळ्यानं दिसत नाही, पण आमच्या गावात जेव्हा जेव्हा अखंड हरिनाम सप्ताह असायचे, जेव्हा जेव्हा ज्ञानेश्वरीचं पारायण असायचं, तेव्हा मी खांबाला बसून टेकून ज्ञानेश्वरीचं श्रवण करायचो, आणि त्यामध्ये आम्हाला ज्ञानोबरायांनी शिकवलं कोणता माणूस कसा निवडायचा. कशावरून? ज्ञानोबरायांनी आम्हाला सांगितलं कोणता माणूस कसा आहे कसं ओळखायचं, त्याच्या बोलण्यावरून. मानस जाणे जे बोले, हे झाड कोणतं फुलावरून ओळखायचं, आणि हा व्यक्ती काय, याचं व्यक्तित्व काय हे त्याच्या बोलण्यावरून कळायचं. म्हणून महाराज माणसाचा परिचय जो बोलण्यावरून होतो तो कृतीवरूनही होत नाही. बोलण्यावरून जो होतो, मला सांगा, मी राजकारणाबद्दल बोलत नाही नाना, पण मला सांगा नरेंद्र मोदीचं काय कर्तृत्व समाजानं पाहिलं होतं आधी देशाने? गुजरातचा विकास थोडाफार ठीक आहे हो, पण जगाचं भारताचं नेतृत्व देण्याकरता काय पाहिलं होतं? पण तो व्यक्ती बोलतोच एवढा गोड की माणूस पॅकच. पॅकच. महाराज मी ते पाहिलं होतं व्हॉट्सअपवर की ओबामा सुद्धा रोज लाईव्ह नरेंद्र मोदीचं भाषण ऐकायचे, असं मी ऐकलंय. महाराज मी कोणत्या पक्षाचा नाही, कृपा करून माझ्यावर शिक्का कोणी मारू नका, पण अटलजी आणि त्यानंतर नरेंद्र मोदीजी यांच्या बोलण्यावर माझी जातीचे विठ्ठला विठ्ठला. अटलजीच्या, जसं आता नरेंद्र मोदीचं वार आहे ना, काही दिवसापूर्वी अटलजीचं होतं. तर अटलजीच्या चरित्रातला एक प्रसंग आहे. अटलजी जेव्हा त्या काळात बिहारमध्ये प्रचाराला गेले, अटल बिहारी वाजपेयी प्रचाराला बिहारात गेले, आणि बिहारमध्ये प्रचार सभा झाल्यानंतर लालू प्रसाद यादवनं पूज्यपाद अटलजी बद्दल एक आवाच्य शब्द आणि टीका केली. काय टीका केली? अटल बिहारी वाजपेयी बद्दल बोलताना लालू बोलले की हमार बिहार मा तोहार का काम आहे, आमच्या बिहारमध्ये तुमचं काय काम आहे, असा टोला मारला, अशी टीका केली. त्याचं उत्तर देताना दुसऱ्या दिवशी अटलजीने एवढ्या सरळ भाषेत दिलं, एवढ्या सॉफ्ट भाषेमध्ये दिलं. अटलजी दुसऱ्या दिवशी बोलले, लालूजी आप कहते हो हमारे बिहार में तोहार का काम है, मैं लालू जी से कहना चाहता हूँ, लालू जी आप केवल बिहारी हो, हम अटल बिहारी है. आप केवल बिहारी हो, हम अटल बिहारी है. याला म्हणतात बोलण्याची ताकद. विठाला विठाला. राजा माणूस मन नाही पाहावं लागतो, त्याच्या बोलण्यावरून कळतो हा कोण आहे. म्हणजे काय झालं, सुरुवातीला एक व्यक्ती आले, काही व्यक्ती आले, मला आल्याबरोबर बोलले, हे आंधळ्या तुला आमचा राजा दिसला का? मी ओळखून घेतलंय, शिपाई व्हायच्या दर्जाचं, सोडून दिलं. दुसरा व्यक्ती आला, दुसऱ्यानं विचारलं, आंधळे बाबा मी ओळखून घेतलं, याची जरा लेवल चांगली आहे, हा प्रधान असला पाहिजे, आणि तू तर प्रजेची आपत्यासारखी चौकशी केली, मी ओळखून घेतलं तू राजा आहे म्हणून ओळखलं राजा, त्यात काय एवढं अवघड. राजा हुशार होता. राजा म्हणतो हा आंधळा वनात नाही राजवाड्यात पाहिजे. विनंती केली, बाबाजी आप राजवाड्यात याल तुम्ही? जरूर. गेले. सुंदर एक खोली घेतली, मस्त त्या खोलीत सगळी व्यवस्था, आणि रोज आंधळे बाबाची जेवणाची राहण्याची व्यवस्था. आंधळे बाबा राहू लागले. एके दिवशी काय झालं, एक घोड्याचा व्यापारी आला. घोड्याचा पकवाजाच्या नाही बरं, ते बसायच्या घोड्या, 2 घोड्या घेऊन आला. बरं ते घोडे असे होते, दिसायला सारख्याला वारखे,
म्हणजे शुद्ध मराठीत बोलायचं जर ठरलं तर सेम टू सेम. ही आधुनिक काळातली शुद्ध मराठी आहे. हो, दिसायला सारख्याला बारखे. म्हणजे बाळांनो, दोघांचा रंग सारखा, दोघांचे कान, दोघांचे पाय, दोघांचे दात, दोघांच्या शेपटी, दोघांचे शिंग सारखेच वय. तुमच्याकडे घोड्याला शिंग असतात का? सारख्याला बारखे होते, सारख्याला. एक आहे, कोणतंही क्षेत्र असो जोड लागणं लय अवघड असतं. जोड लागत नाही कोणत्याही क्षेत्रात. पण दोन घोड्याचा जोड लागला. व्यापाऱ्यांनी घोडे दाखवले राजाला. राजा बेहद खुश झाला. एवढी चांगली घोड्याची जोड, काय किंमत? म्हणे एकाची 5 लाख, दोन्हीची 10 लाख. वा 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 वा, घेऊन टाका. इसार वगैरे दिला. पण सहज विचार केला, जाता जाता दाखवू कोणाला? तुम्ही आंधळ्याच म्हणले का? मला वाटलं आंधळे बाबा तरी म्हणतात. आंधळे तर आंधळे. बाबा हे 2 घोडे घेतले, घेऊ का? आंधळ जवळ गेलं, दोन्ही घोडे चाचपले आणि सांगितलं, राजा हे उजव्या हाताचं घे, हे डाव्या हाताचं घेऊ नको. राजापेक्षा व्यापारी मोठा आश्चर्यचकित झाला. व्यापारी म्हणतोय व्यापारात करावंच लागतं देवा, चांगल्या बरोबर वाईट खपवावंच लागतं. म्हणून किती तुम्ही जा नामपूरमध्ये सफरचंद घ्यायला आणि किती बारीक नजर ठेवा, तो फळावाला 5 सफरचंदात एक तरी डागलेलं टाकतोच. हे व्यापारात करावंच लागतं. बॉक्समध्ये वर वर मोठे मोठे डाळिंब. हे लय पटलं राव तुम्हाला, आहे ना? पटण्यासारखंच, हे करावंच लागतं. मग आपल्या क्षेत्रात सुरुवातीचे 10 मिनिटं, शेवटचे 10 मिनिटं जरा जपून टाकावे लागतात. का सप्ताहामध्ये पहिल्या दिवसाच्या 2 चाली, शेवटच्या 2 चाली, आहे ना? विढाला विढाला. प्रत्येक क्षेत्रात ते करावंच लागतं. राजा माझा व्यापार आहे, पण राजा मी तुम्हाला दोन्ही घोडे भेट म्हणून देणार. पण मला या आंधळ्याला विचारू द्या, याने ओळखलं कसं हे घोडं योग्य आहे, हे घोडं डावं आहे, हे ओळखलं कसं? आंधळे बाबाला विचारलं, बाबा हे तुम्ही घोडे ओळखले कसे? त्याने सांगितलं, राजा कोणतं घोडं चांगलं आणि कोणतं घोडं वाईट हे आम्हाला तुकोबाराने शिकवलं. प्रमाण देणार आहे, प्रत्येक गोष्टीला प्रमाण देणार आहे. चांगलं घोडं कोणतं आणि डावं घोडं कोणतं आम्हाला तुकोबाराने शिकवलं. कुठं शिकवलं? प्रमाण सरळ म्हणतो. तुकोबाराय म्हणले, तेजा एशारती तट्टा फोकावरी घेती. राजा जे तेजी घोडं असतं ना, नुसतं इशाऱ्यावर चालतं, आणि जे तट्टू असतो ना, किती फोक मारा. आमचे वैद्य बाबा मानायचे, तट्टू माझा रतन घोष, 7 दिवसात 3.5 कोस. वैद्य बाबाची भाषा आहे. तट्टू ते जे असतं ते नुसतं इशाऱ्यावर चालतं, आणि जे तट्टानी असते ना तट्टू, त्याला किती मारा ते चालत नाही. राजा मी उजव्या हाताच्या घोड्याला हात लावला, तर उजव्या हाताच्या घोड्याला मी हात लावल्याबरोबर त्याने अंग बिथरलं, आणि डाव्या हाताच्या घोड्याला किती चोंबाळतोय, जागचं हलं ना, मी ओळखून घेतलंय डावं हे उजवय. राजा बेहद खुश झाला. आज आंधळे बाबानं माझे 10 लाख रुपये वाचवले. लगेच प्रधानजीला आवाज दिला, प्रधानजी म्हणे काय? या आंधळ्याच्या जेवणात रोज 1 ग्लास दूध वाढवाय, जास्त दिवस टिकलं पाहिजे. ही खुराक ध्यानात ठेवायची बरं. आता तुम्ही पक्की कीर्तन होईपर्यंत, म्हणजे दृष्टांत संपेपर्यंत आजपासून किती? 1 ग्लास दूध द्या. थोड्या दिवसांनी एक हिऱ्याचा व्यापारी आला. लवकर लवकर व्यापारी बोलवतो. हिऱ्याचा व्यापारी आला. 5 हिरे, एक हिऱ्याची किंमत 10 लाख. राजाने घ्यायचे ठरवले. आंधळ्याला दाखवले. आंधळ्याने चाचपले. राजा हे 2 दे फेकून, हे 3 घे. नाही का हे खोटं आहे? व्यापारी चाट झाला. कारण असं असतं म्हणे, हिऱ्याच्या व्यापारात असं असतं, हिऱ्याच्या व्यापारात जुन्या काळामध्ये खऱ्या हिऱ्यामध्ये खडी साखर असते ना, त्याला जर व्यवस्थित पैलू पाडले तर ती खडी साखर हिऱ्यासारखी चमकते. मग समोरून आलेलं गिराईक खरंच पारखी आहे का हे पाहण्याकरता व्यापारी हटकून त्याच्यात खडी साखरेचे हिरे टाकायचे. देत नसायचे, पण त्याची उंची कळायची नाही, याला हा किती पाण्यात आहे म्हणून त्याची उंची कळायची, आणि मग त्याला काय जसं दडपता येईल तसं दडपायची. हा जुना काळ होता. मला राजानं विचारलं, बाबा आम्हाला कळालं नाही, हे तुम्हाला कसं कळालं? म्हणे आम्हाला तुकोबाराने शिकवलं खरा हिरा कसा असतो आणि खोटा हिरा कसा असतो. म्हणे कसं शिकवलं? तुकोबाराय म्हणतात, हिरा ठेविता हिरणी, वाजे मारिता जोधनी, तोची मोल पावे खरा, तोची मोल पावे खरा.
खरा हिरा असतो तो जर आयरनीवर ठेवला एक तर घाना शिरतो, नाही तर आयरनी शिरतो, फुटत नसतो. आणि राजा मी 3 हिरे चाचपले तर निब्बर लागले आणि 2 हिरे लागले. जरा टोक तोडून पाहिलं तर माझ्यासारख्याच्या हाताने तुटलं. ओळखून घेतलंय खोट आहे. राजा बेहद खुश झाला. आज आंधळे बाबानं 20 लाख रुपये वाचवले. प्रधानजी म्हणे काय, आंधळ फार हुशार आहे. मग काय, हे जास्त दिवस टिकलं पाहिजे. मग काय, याच्या जेवणात रोज 2 चमचे तूप वाढवा. ही खुराक ध्यानात ठेवा. पहिले किती, आजपासून तूप किती, 2 चमचे. शेवटचा व्यापारी बरं आता मोहरा नावाचं एक रत्न आहे. मोहरा नावाचं रत्न घेऊन आला एक व्यापारी. 1 कोटी रुपये किंमत ठरली. 1 कोटी रुपये घ्यायचं ठरलं. दाखवलं. आंधळ्याने सांगितलं दोरान काड्याची पेटी आण. मग सांगतो, दोरा गुंडाळान काड्याची पेटी लावली. दोरा जळाला. राजा हा मोहरा खोटा आहे. राजा म्हणतो ही युक्ती तुम्हाला सुचली कुठून? मोहरा खरा कोणता आणि खोटा कोणता ही पाहण्याची. आंधळा म्हणतो हे आम्हाला तुकोबाराने शिकवलं. खरा मोहरा कोणता आणि खोटा मोहरा कोणता? तुकोबारा म्हणतात मोहरा तोची अंगे सुत न जळे ज्याचे संगे. राजा बेहद खुश झाला. राजा म्हणला प्रधानजी म्हणे बोलोजी, आंधळ जास्त दिवस टिकलं पाहिजे. याच्या जेवणात रोज 2 लाडू वाढवा. किती, कशाचे? काय बुंदीचे खाता राव, कीर्तना तरी काजू बदामाचे खा. 2 लाडू वाढवले. खुराक काय झाली? 1 ग्लास, 2 चमचे आणि 2 लाडू, एवढं खुराक झाला. राजाने विचार केला आंधळा बेहद खुश आहे आणि आंधळा बहुत हुशार आहे. आंधळ्याला विचारलं बाबा तुम्हाला सगळ्या क्षेत्रातलं कळतं म्हणे. हो. मग माझा भूतकाळ भविष्यकाळ चांगला कळतो राजा. मग राजाने विचार सांगितलं आंधळे बाबा मला काही नाही, भविष्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी माझा भूतकाळ तुम्ही सांगा. म्हणे राजा तुझा भूतकाळ एवढा वाईट आहे मी सांगू नये तू ऐकू नये. असं काय वाईट आहे? मी भोगलेला आहे. नाही राजा तुझा भूतकाळ फारच वाईट आहे. आणि एक सायकोलॉजीचा नियम सांगतो, मानसशास्त्राचा. जे नको करू म्हटलं ते म्हणून हटकून करतो. हा नियमच आहे. तुम्ही पहा, एरवी साखर खावी वाटत नाही, शुगर वाढल्यावर नेमकी खावी वाटते. नियम. असं एक हॉल होता आणि त्याचं एक दार होतं. आणि दारातून आत गेल्याबरोबर हॉलच्या पुढच्या भिंतीवर लिहिलं होतं कृपया वर पाहू नका. भिंतीवर काय लिहिलेलं होतं? कृपया वर पाहू नका. तरी त्यांनी पाहिलं. वर एक वाक्य लिहिलं, सांगू नये गाढोपणा केलाच का? हा माणसाचा काय, हा स्वभाव आहे. स्वभाव नाही ना. आधी सांगा माझा भूतकाळ काय, तो आधी सांगा. आधी सांगा. महाराज आंधळा बोलला 2 अटीवर सांगेन राजा. काय? लोकांतात सांगणार नाही, एकांतात सांगेन. म्हणजे अटी काय? एक तर मला शिक्षा करायची नाही आणि दुसरी गोष्ट माझी खुराक तेवढी बंद करायची नाही. राजा म्हणला मान्य. वरच्या खोलीत नेलं. दरवाजे लावले का? लावले. कोण नाही ना इथं? काय नाही, टाळ करीन गाव करीन. असू दे आपलेच आहेत, काय अडचण नाही. बोला. राजा म्हणतो, आंधळा म्हणतो पण अटी मान्य. बघा बरं नक्की सांगू का? सांगा. राजा हृदयावर थोडा दगड ठेव आणि तुम्ही ठेवा बरं, फक्त गैरअर्थ करू नका. हृदयावर दगड ठेव. म्हणे काय? राजा तुला खरं सांगू का, तू राजाच्या पोटचा नाहीस, तू आचार्याच्या पोटचा आहेस. आता काय? अरे बापरे, कसं काय? जाय तुझ्या आईला जाऊन विचार. पळत गेला राजा. राजाने विचारलं आई मी कोणाच्या पोटचा आहे? राणी म्हणली झालं गेलं, गंगेला मिळालं ना, आता तुझ्या डोक्यात हे कोणी गाठलं? आई खरं सांग नेमका काय? बाळा पण काही असो तुझ्यासाठी जीवन वाहिले, तुझ्यासाठी खूप केलं बाळा. हाताचा पाळणा डोळ्यामध्ये तेल घालून तुला जपलं, मला सोडून जाऊन नाही जाणार. पण खरं सांग मी कोणाच्या पोटचं? म्हणजे काय झालं बाळा? मला मुलं व्हायची पण जगत नव्हती. मुलं व्हायची पण जगत नव्हती. आणि एवढ्या राज्याला वारस कोण आहे? वारस तर कोणीच नाही. मग काय करायचं? माझ्या डोक्यात एक युक्ती सुचली. आपली आचार्याची बायको आणि मला सोबतच दिवस गेले. मग आम्हाला दोघीलाही मुलं झाले. जी बाळंतपण करणारी जी सून होती तिला मी 10-5 हजार दिले, पैसे दिले आणि तिला एकच सांगितलं, तिला मुलं झालेलं माझ्यासमोर आणून टाक आणि माझं झालेलं तिच्या समोर नेऊन टाक. आणि सोयीनीनं बरोबर तसं केलं. एका रात्र्यात
आचार्याच्या बायकोचं मूल राणी समोर, राणीचं मूल आचार्याच्या बायको समोर, असं बरं आचार्याच्या पोटचं. तुमच्या डोक्यात आलं होतं तसलं काही नाही. आचार्याच्या आई जाऊ दे, पण सगळ्यात महत्वाचं एक राहिलं ना, काय आंधळ्याला कळालं कसं. सगळं झालं, पण मी आचार्याच्या पोटचा हे आंधळ्याला कळालं कसं. आंधळ्याला विचारलं, बाबा सांगा तुम्हाला कसं कळालं. आता ऐका बरं प्रमाण. तो आंधळा म्हणतो, आम्हाला तुकोबाराने शिकवलं कोण कोणाच्या पोटचं कसं ओळखायचं. प्रमाण आहे तुकोबाराची ना, प्रमाण आहे. तुकोबाराला विचारा कोण कोणाच्या पोटचं कसं ओळखायचं. फक्त आता मी प्रमाणानं बोलणार आहे, कोणी मनाला लावून घेऊ नका आणि कोणी त्या मापानं कोणाला पाहू नका. तुकोबाराय म्हणतात, ज्याला लाड्या लबाड्या करायची सवय ना त्याची आई व्यभिचारी नसते. चहाडाची माता व्यभिचारीनं तत्वता. ज्याला चहाड्या करायची सवय असते त्याची आई व्यभिचारी नसते. आणि तुकोबारायचं दुसरं प्रमाण आहे का, ज्याचा संग चित्ती तुका म्हणे तो ते याती. त्याचं वागणं कसं याच्यावरून कळतं याचा बाप कोण, बाकी काय. तुकोबाराचे अजून 2 प्रमाण आहेत, पण जातीवाचक असल्यामुळे उच्चारत नाही, त्याचा भाव सांगतो फक्त. उच्चारू नये काय, आपण वेगळ्या भूमिकेतून बोलतो आणि काही लोक त्याचा वेगळा अर्थ घेतात. तुकोबाराय म्हणतात, जन्म उंच कुळात आहे पण क्रिया मंगळे, ओळखावा खालच्या जातीचा आहे. प्रमाण आहे तुकोबारायचे. बैठकीत बसला तर मी तुम्हाला प्रमाण काढून देईन. आणि जन्म खालच्या जातीत आहे पण क्रिया उत्तम आहेत, ओळखून जावं, हा उंच जातीतला आहे. राजा आम्हाला तुकोबारांनी शिकवलं कोण कोणाच्या पोटचा हे कसं ओळखायचं. याचाही निवाडा आम्हाला तुकोबारांनी शिकवला. असं म्हणे, हो ते ठीक आहे, पण मी आचार्याच्या पोटचा हे तुम्ही कसं ओळखलं, माझ्याकडे ते कसं लावलं. मग राजा फार सोपं आहे, खरं सांग हिऱ्याच्या व्यापारात मी तुझे किती पैसे वाचवले. आपलं पहिला व्यापारी कोण, घोड्याचा व्यापारी. घोड्याच्या व्यापारात मी तुमचे किती पैसे वाचवले, म्हणजे 10 लाख. राजा खरं सांग, तू जर खरंच राजाच्या पोटचा असता, हातातली अंगठी काढली असती आणि माझ्या, तुम्ही खुराक ध्यानात आहे का नाही पण तुमच्या, काय 1 ग्लास 2 चमचे आणि 2 लाडू. राजा खरंच मी तुझे 10 लाख रुपये वाचवले. तू खरंच जर राजाच्या पोटचा असता तर हातातली अंगठी काढून माझ्या अंगावर फेकली असती, पण तू देऊन दिलं का 1 ग्लास दूध. परत राजा हिऱ्यामध्ये मी तुझे 20 लाख रुपये वाचवले. तू खरंच जर राजाच्या पोटचा असता तर गळ्यातली सोन्याची साखळी काढली असती आणि माझ्या अंगावर फेकली असती, पण तू देऊन दिलं काय 2 चमचे तूप. राजा मोहऱ्यामध्ये मी तुझे 1 कोटी रुपये वाचवले. तू खरं जर राजाच्या पोटचा असता, हातातलं सोन्याचं कडं काढलं असतंस आणि माझ्या अंगावर फेकलं असतं, पण तू देऊन दिलं काय 2 लाडू. मी त्या दिवशीच ओळखलं, 1 ग्लास दूध, 2 चमचे तूप आणि 2 लाडू हे राजाचे लक्षण नाहीत, हे आचार्याचे लक्षण आहेत. म्हणून तुला बोललो की तू आचार्याच्या पोटचा. मला वाटतं झालं आता कामापुरतं या जाग्यावर. मला सांगायचंय काय, जेव्हा साधकाच्या अंतःकरणात कोणताही संभ्रम निर्माण होऊ द्या, व्यवहारातला किंवा परमार्थातला, संत वाङ्मय एवढं संपन्न आहे. म्हणून सांगा, मी सांगत असतो, आम्ही एवढ्या समर्थ बापाची मुलं आहोत. किती समर्थ, आमच्याकडे गाथा आहे, एवढ्या समर्थ बापाची मुलं आहोत. हो, आमच्याकडे ज्ञानेश्वरी आहे, भागवत आहे, भावार्थ रामायण आहे. जगाच्या पाठीवर कोणत्याच संप्रदायाला एवढं तत्वज्ञान नाही, एवढं वाङ्मय नाही. आणि एक वाक्य सांगू का, एवढं वाङ्मय नाही आणि ह्या दर्जाचं नाही. हे वाङ्मय नाही, एवढं नाही आणि एवढ्या दर्जाचं नाही. मला कोणत्या संप्रदायाची टीका निंदा नालस्ती करायची नाही, पण माफी मागून बोलतो. उत्तर प्रदेशात हिंदी वाङ्मय विपुल आहे, पण फक्त उंची रामचरित माणसाला गाठता आली, बाकीच्याला नाही. आणि आमच्या तुकोबारायचा गाथ्यातलं 1 प्रमाण काढा, आमच्या गाथ्यातलं 1 प्रमाण एक संप्रदाय गुंडाळून फेकून देतं. मी युक्तीनं सांगत असतो, मनाला वाईट वाटून घेऊ नका, मला पण त्या संप्रदायाबद्दल नितांत आदर आहे. एक आर्ट ऑफ लिव्हिंग नावाचा श्री रविशंकरजीचा खूप चांगलं कार्य आहे. महाराज भारतातलं तत्वज्ञान त्यांनी जगाच्या कितीतरी देशावर नेलं. एवढी लोकप्रियता त्या महात्म्याला आहे की एका देशानं शुक्रवारचं नाव काढून रविशंकर डे असं नाव दिलंय. एका देशानं एवढी लोकप्रियता. त्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग नावाची एक संस्था काढली म्हणा, एक संप्रदाय काढला म्हणा.
आर्ट ऑफ लिव्हिंग शब्दाचा अर्थ काय? जीवन जगण्याची कला. मी तुकोबारायचं तुम्हाला एक प्रमाण सांगतो आणि मग तुम्ही समीक्षा करा, तुम्ही चिंतन करा आणि मग मला सांगा की तुकोबारायचं तेवढं प्रमाण जर माणसानं वागलं तर अजून जीवन जगण्याची कला वेगळी काय असते. तुकोबारायचं नाटात एकच प्रमाण येणार ना आणि 4 मुद्दे आहेत फक्त. किती? 4. तुकोबारायांनी सांगितलं तुला जीवन जगण्याची कला शिकवतो, एक कर, जनमित्र होई सकाळांचा, सगळ्यांशी मित्रत्वाने वाग. अशुभ न बोलावी वाचा, तोंडानं अशुभ बोलू नको. संग न धरावा दुर्जनाचा, दुर्जनाचा संग धरू नको. आणि करी संतांचा साया, संतांची सेवा कर. मला सांगा हे 4 मुद्दे ज्याच्या जीवनात आले याच्या वेगळी जीवन जगण्याची कला असते का? आहे का? सांगण्याचं तात्पर्य संत वाङ्मय फार समर्थ आहे. म्हणून संसारातली अडचण येऊ किंवा परमार्थातली अडचण येऊ, अडचण नाही आपल्याला, प्रत्येक गोष्टीचा निवाडा आहे. महाराज आम्हाला आज दैववानाचा, शुद्धतेचा आणि दास्यत्वाचा निवाडा करायचा आहे. कोण दैववान आहे? महाराज म्हणले तो नाही म्हणले महाराज, तोची अन्य नाही, तोची दैवाचा पुतळा म्हणे कोण? जो भक्तीचा जिव्हाळा जाणे तो. महाराज नाही प्रतिज्ञा मात्र वस्तू सिद्धी अपितु लक्षणा प्रमाणाभ्याम. बोलून एखाद्या गोष्टीची सिद्धी होत नसते, त्याला प्रमाण द्यावं लागतं, लक्षण करावं लागतं. महाराज दैववान ठीक आहे, तुम्ही दैव म्हटले, पण नेमकं दैव म्हणायचं कशाला? ज्ञानोबारायांनी 11व्या अध्यायामध्ये दैव शब्द दृष्टांत म्हणून वापरला, पण फार गोड हातवटीने वापरला, फार गोड. महाराज दैव दृष्टांत म्हणून वापरला, पण फार मोठा सिद्धांत आणि दैवाचं लक्षण करून गेला तो दृष्टांत. ऐका, ज्ञानोबराय म्हणतात अरे दैव म्हणजे काय सांगू? दैव त्याला म्हणतात ज्याला कधी कौतुकानं सुद्धा दैन्याचं दर्शन नाही, त्याला दैव म्हणतात. किती गोड व्याख्या आहे, किती सुटसुटीत व्याख्या आहे. दैव जैसे कवतिके कहीच दैन्य न देखे. ज्याला कधीच दैन्याचं दर्शन नाही ते दैव आहे. आता पहा बरं, जास्त विस्तार नको करायला. संसाराच्या क्षेत्रामध्ये जे संपत्तीवानाला दैववान म्हणतात त्यांचं दैव ह्या लक्षणात बसतं का? आणि पारमार्थिकाला, परमार्थामध्ये ज्याला दैववान म्हटलं जातं ते दैव या लक्षणात बसतं का? या दोन्हीचा विचार करून पहिल्या चरणाचं चिंतन पूर्ण करू. संसाराच्या क्षेत्रात संपत्तीवानाला दैववान म्हटलं जातं, पण एक सांगू का, त्याला दैन्याचं दर्शन आहे. कसं दैन्याचं दर्शन आहे? 3 अवच्छेदकानं दैन्याचं दर्शन आहे. काल, देश, काल आणि वस्तू, 3 अवच्छेदकानं पटवून देतो. देशाच्या अवच्छेदकानं म्हणून ऐका, जो खूप खेड्यामध्ये अत्यंत श्रीमंत माणूस आहे, कदाचित नामपूरमध्ये तो श्रीमंताच्या गणतीत नसेल गणतीत, बाकीच्याच जाऊ द्या. आज भारतातला सर्वात श्रीमंत असणारा धीरूभाई अंबानी, त्यांची पोरं अनिल आणि काय असतील ते 2 मुलं अंबानी, भारतामध्ये 1 नंबर आहे, पण जगाच्या पाठीवर 4थ्या का 5व्या नंबरवर आहे. म्हणून हे दैव, ही संपत्ती, देश बदलला की त्याला दैन्य आहे, म्हणून दैवाच्या लक्षणात नाही बसत. देश अवच्छेदकानं, काल अवच्छेदकानं पहा. काल अवच्छेदकानं एखाद्या जुन्या व्यक्तीला तुम्ही विचारा, तो म्हणतो महाराज आमचा वाडा असा होता. अशी बरीचशी माणसं आहेत. आमचा वाडा एवढा मोठा होता आणि महाराज आमच्या घरामध्ये पुरणपोळी, तुमच्याकडे असते ना पुरणपोळी, ती नाही का ज्वारीची बाजरीची केली जाते ती, मग गव्हाची आणि डाळीची आहे, मग माहिती आहे तुम्हाला पुरणपोळी. पुरणपोळी आमच्या घरामध्ये पुरणपोळी तुपात चुरून खायचे, अशी संपत्ती होती. अरे तुझे आजोबा तुपात चुरून खायचे, पण तुला डालडा भेटना, त्याची वाट काय? डालडा भेटना. काळ गेला. कारण एक वाक्य कायम लक्षात ठेवा, संपत्ती आणि सत्ता हे 2 गोष्टी अशा आहेत फोकस सारख्या. फोकस असतो ना, फोकस, आणि तो फोकस कीर्तनातला नाही, मग तो नाटकातला फोकस, नाटकात थिएटरमध्ये असतो ना तो फोकस. हा काय स्थिर फोकस आहे. नाटकातला फोकस तसा नसतो. गाणारा आला की त्याच्यावर जातो, नाचणारा आला की त्याच्यावर जातो, बोलणारा आला की त्याच्यावर जातो, आणि पडदा पडला की बंदही पडतो.
तो फोकस फिरत राहतो. तसं संपत्ती आणि सत्ता ह्या फोकस सारख्या कधी कोणाला फोकस मध्ये आणतील आणि कधी कोणाला रस्सा तळाला घालतील सांगता येत नाही. सध्या 11 वाजेपर्यंत फोकस माझ्यावर आहे. फोकस आहे पण सत्ता आणि संपत्ती अशा गोष्टी आहेत कधी कोणाजवळ थातील. महाराज हे तर मी फोकसचं बोललो. ज्ञानोबरायने तर कहरच केला. ज्ञानोबराय म्हणतात या धनाचा न धरी विश्वास म्हणे का जैसी तरुवर छाया. अरे पूर्वेला दिवस निघाल्यानंतर पश्चिमेला सावली असते, माध्यानाला सूर्य आल्यावर खाली सावली असते आणि सूर्य पश्चिमेला गेला की पूर्वेला सावली जाते. संपत्ती म्हणजे झाडाच्या सावलीसारखं आहे. म्हणजे काल अवच्छेदकानंही दैन्य येतं म्हणून ते दैव नाही. आणि व्यक्ती अवच्छेदकानं ऐका उपयोगाला नाही पडत. माझा मामा कलेक्टर आहे, त्याच्याजवळ 1000 एकर जमीन आहे, पण माझ्या उपयोगाची काय. बरं मामाला पोरगी नाही. सांगण्याचं तात्पर्य हे दैव लक्षणात बसत नाही. आणि उलट पक्षी हे भाग्य, भक्ती हे भाग्य, ते दैन्य याला कधीच नाही. म्हणून तुकोबारायचं प्रमाण सांगू का. महाराज म्हणतात दैन्य दुःख आमान येती जवळी, 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 दैन्य दुःख आमान येती जवळी. दहन हे होळी होती दोष, दहन हे होळी होती दोष, दहन हे होळी होती दोष, दैन्य दुःख आमान येती जवळी, दैन्य दुःख आमान येती जवळी, दहन हे होळी होती दोष, दहन हे होळी होती दोष, दहन हे होळी होती दोष, दुःख आम्हाला येती जवळी, दैन्य दुःख आमान येती जवळी. अहो दैन्य आमच्या स्वप्नात सुद्धा येत नाही, आमच्या जवळ सुद्धा येत नाही. म्हणून यांचं असणारं भाग्य हे दैववानाचं भाग्य. मला अजून विस्तार करता येईल, मीराबाईच्या एका प्रमाणानं करतो. आम्हाला प्राप्त झालेलं दैव कसं आहे. खर्चेना खुंटेना चोर लुटेना बडत दीन सवायो, खर्चेना खुंटे चोरन लुटे बडत दीन सवायो, पायोजी मैने राम रतन धन पायो. हे असं दैव आहे. म्हणून महाराज म्हणतात कोणी नाही तोच दैवाचा पुतळा. म्हणजे कोण. जो भक्तीचा जिव्हाळा जाणेतो. आता जिव्हाळा शब्दाचा अर्थ काय. जिव्हाळा शब्दाचे 2 अर्थ करता येतील. पहिला अर्थ आहे जिव्हाळा म्हणजे झरा आणि जिव्हाळा म्हणजे प्रेम. ज्याने भक्तीचं प्रेम जाणलं तो दैववान आहे. आता भक्तीच्या प्रेमाची 6 लक्षणे आहेत. प्रत्येकाचा विस्तार करणार नाही. ते गुणरहित आहे, कामनारहित आहे, प्रत्येक क्षणाला वाढणार आहे, अविच्छिन्न आहे, सूक्ष्मतर आहे आणि अनुभव रूप आहे. ह्या 6 लक्षणाने. आणि हे ज्यांनी जाणलं तो दैववान आहे. पण मला दुसऱ्या पदाचा विस्तार करणार आहे 2 मिनिटं मी, कारण तो काळाच्या दृष्टीने फार गरजेचा आहे. जिव्हाळा शब्दाचा दुसरा अर्थ आहे झरा. ज्यानं भक्तीचा झरा जाणला तो दैववान. झरा काय असतो. झरा सांगतो तुम्हाला. झरा त्याला म्हणतात ज्याचं पाणी अखंड असतं, ज्याचं पाणी स्वच्छ असतं आणि ज्याचं पाणी शीतल असतं त्याला झरा म्हणतात. अखंडता, स्वच्छता आणि शीतलता म्हणजे तात्पर्याने ज्याच्या भक्तीत अखंडता आहे, ज्याच्या भक्तीमध्ये स्वच्छता आहे आणि ज्याच्या भक्तीत शीतलता आहे, आणि ही ज्याने जाणलेली आहे तो दैवाचा पुतळा. अखंडता. महाराज साधू संतांचं भजन कसं आहे. न कळे दिवस की राती, अखंड लागली से ज्योती. ज्ञानोबरायचं प्रमाणे कैसे माझ्या गुणी झाले, देश काला ते विसरले. हो, त्यांचं परमार्थ म्हणजे 9 ते 11 असा नाही. आणि आम्ही 9 ते 11च्या पुढं थोडं गेले की लोक 9 ते 11
चालू होतं लोकांचं. पण यांचं नाही ना, नाही कैसे माझ्या गुन्हे महाराज. आमचे तात्या फार गोड सांगत असतात. ते म्हणतात शेतकऱ्याचे 3 प्रकार मोजावर. सातबाऱ्यावरचा शेतकरी एक, धुऱ्यावर, धुरा कळतो ना तुम्हाला, ते बांध धुरा काय म्हणतात तुमच्याकडे, बांध. हे फार ते खानदेशाच्या जवळ आले की ते आधी विचारावं लागतं, नाही तर लय अडचणी महाराज. एकदा मी एस टीनं प्रवास करायचो, CBS आहे ना नाशिकचं, तिथे उभा होतो आणि मला यायचं होतं वणीला, आणि मी गाडीची वाट पाहत होतो. ST आली, 4-5 बाया मोठ्यानं बोलल्या ST उनी, आणि मला ऐकायला आलं ST वणी. मी गडबडीने गाडीत घुसलो, जागा पकडली आणि गाडी निघाली मुंबईला. मी इकडं कुठं, कंडक्टरला विचारलं का हो कंडक्टर गाडी कुठं चालली, म्हणजे मुंबईला. काय ह्या बाया बाबा, मला म्हणले ST वणी, आणि तेवढ्यात त्या गप्पा करू लागल्या म्हणे बाई उनी, बायना नवरा उन्हा. आणि मग मला कळालं उन्हा काय. पण त्या उन्हानं मला 2 तास उन्हात ठेवलं. हे कुठं बघता तुम्ही, अडचण. ते विचारलेलं बरं असतं बाबा. ते काय बांध धुरा काय म्हणायचं ते म्हणा. पहिला सातबाऱ्यावरचा, दुसरा बांधावरचा, आणि तिसरा राबणारा शेतकरी असतो. सातबाऱ्यावरचा म्हणजे काय, फक्त सातबाऱ्यावर नाव, शेतीचा आणि याचा कधीच संबंध नाही. दुसरा धुऱ्यावरचा, काय ना असे कडक कपडे घालतो महाराज, ही कडक टोपी, शेतीतली अक्कल कवडीची नसते तरी असं. आणि काय महाराज ते मनसर भागात तर एवढ्या कडक टोप्या घालतात, एक जण टोपी सगळं पाय पडलं तर अजून जखमीचा वन आहे महाराज माझ्या पायाला. काय सांगायचं, कडक टोपी घालतो का, अक्कल कवडीची नाही. हे केलं का रे, ते केलं का रे, बेजार करतो. एक असाच गेला म्हणला का रे डाळिंबाला पाणी दिलं की नाही रात्री, म्हणजे काय करावं मालक, लय रात्री पाऊस पडत होता, कळाव का नाही. हे बावळट म्हणलं, बावळट काही कारण सांगतो, छत्री घ्यायची पाणी द्यायचं. एवढा हुशार असतो हा सातबाऱ्यावरचा, दुऱ्यावरचा. आणि तिसरा असतो राबणारा. अहो घाम गाळतो आणि मोती पिकवतो, हा तिसरा असतो. आता ऐका, जसे शेतकऱ्याचे 3 प्रकार आहेत तसे वारकऱ्याचे पण 3 प्रकार आहेत. सातबाऱ्यावरचा वारकरी एक, धुऱ्यावरचा वारकरी 2 आणि राबणारा वारकरी 3. आता याच्या संकल्पना आहे का, सातबाऱ्यावरचा वारकरी म्हणजे काय, फक्त गळ्यात माळ, कधी आळंदी नाही, पंढरी नाही, गावात 7 दिवस सप्ताह चालू असतो पण डुंकूनही पाहत नाही. त्याला म्हणावं बाबा तुझ्या गळ्यात माळ आहे आणि तू सप्ताह 3 दिवस झालं चालू झालं अजून कसं आला नाही. तो म्हणतो महाराज कोणाला आवडत होतं, मरता मरता म्हातारं म्हणलं म्हणे बला गळ्यात आली, ओळखून जावं सातबाऱ्यावरचं आहे. दुसरं धुऱ्यावरच, बांधावरच. गावात अखंड हरिनाम सप्ताह चालू झाला ख्याच्या परमार्थाला ऊत येतो, काकड्याला हजर, पारायणाला हजर, असलं तर गाथा भजनाला हजर, हरिपाठाला हजर, प्रवचनाला हजर. प्रवचनानंतर काय असतं तिथेही हजर, संध्याकाळी कीर्तनाला हजर, जागरालाही बसत. हे कुठपर्यंत, काला होईपर्यंत. एकदा काला झाला की याच्या परमार्थाचा संबंध पुढच्या वर्षीच्या अखंड हरिनाम सप्ताहालाच. ह्याला काय म्हणत जावं, धुऱ्यावरती. आणि तिसरा असतो राबणारा. त्याला टाळाचा आवाज आला की झोपच येत नाही, झोपच येत नाही. नामपूर तर नामपूर, सटाणा तर सटाणा, देवळा तर देवळा, मकरंदवाडी येतात का नाही इथं चिलो, येतात ना, हो येतात. राबणारा असतो. माझ्यासमोर बसलेली मंडळी आहेत ना, बरीचशी मंडळी राबणारी वारकरी आहेत, सगळ्यांच्या चरणावर दंडवत. पण बरीचशी धुऱ्यावरची असते, काही काही सातबाऱ्यावरचीही असतील, आणि काही काही पठ्ठ्याने अजून सातबाऱ्यावर नावही लिहिलेलं नसत. पण मायबाप हो, विनंती आहे, आपल्या गावाला एवढी गोड परंपरा लाभली आणि नानासारखं नेतृत्व लाभलं. मला तर वाटतं की आता काल्याच्या दिवशी कोणीच बिना माळीचं राहू नये. सगळ्यांनी सातबाऱ्यावर काय करावं, नाव लिहावं. सातबाऱ्यावर जर नाव नसलं तर काय अडचणी येतात, राणी मुखर्जीला जाऊन विचारा. शिर्डीत घेतलेली जमीन परत करावी लागली, कशामुळे, सातबाऱ्यावर नाव नव्हतं म्हणून.
नाना मलाही 1 गुंठ्याच्या नोंदी 10 गुंठ्याच्या नोंदी करता आळंदीत 1.25 लाख रुपये द्यावे लागले. 7 बाऱ्यावर नाव नव्हतं म्हणून. पण टॅबलावरचे बरं सांगू नका, तिकडं जाऊन लय अवघड. तात्पर्य काय महाराज, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातल्याशिवाय 7 बाऱ्यावर नाव येत नाही. आणि भाग्य महाराज नानासारखं नेतृत्व लाभलं. आता मात्र मागे केले ते अवघेची वाव, पण आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा. मी सांगत काय होतो, भक्तीत अखंडता पाहिजे. दुसरी गोष्ट, भक्तीत स्वच्छता पाहिजे. भक्ती स्वच्छता म्हणजे काय, मी फक्त पहिलं चरण सांगणार आहे, बाकी चरण सांगणार नाही. भक्ती स्वच्छ पाहिजे म्हणजे काय, ऐका. भक्ती तर स्वच्छच आहे हो, भक्ती स्वच्छच आहे. मात्र भक्ती हेतूने अस्वच्छ होते. कारण परमार्थामध्ये क्रियेला महत्व नाही, क्रियेच्या हेतूला महत्व आहे. तुम्ही काय करता याला महत्व नाही, तुम्ही ते का करता आणि कसं करता याला खूप महत्व आहे. म्हणून पहा, रावण आपलं दुर्योधन यानं एवढा शामिना गालीचे पंचपक्वान्न करून ठेवले होते, पण देवानं नाही ना खाल्ले. आणि इकडे विदुराची बायको स्वतः आसनावर बसली आणि केळीचा घर आपण खायची, देवाला साली द्यायची, तरी खाल्लं का. भगवान क्रिया पाहत नाही, भगवान क्रियेचा हेतू पाहत असतो. तुकोबराची भाषा बोलू, एकच प्रमाणामध्ये बोलतो. तुकोबराय म्हणतात, अंतरीची घेतो गोडी, घेतो गोडी, 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 अंतरीची घेतो गोडी, पाये जोडी भावाची, अंतरीची घेतो गोडी, पाये जोडी भावाची, अंतरीची घेतो गोडी, पाये जोडी भावाची, अंतरीची घेतो गोडी, पाये जोडी भावाची. देव सोयरा, 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 देव सोयरा. ही आम्ही जरा भजनात एक कव्वाली ऐकली होती मी, आणि त्या कव्वालीवाल्याने काय केलं, अशी लय वाढवली आणि परत मुखड्याला विलंबित केलं. मला त्यावर ही संकल्पना सुचली. चाल एका लयीत म्हणायची, अंतर्याला लय दुप्पट करायची आणि परत मुखड्यावर जागेवर यायचं. पण त्याला काही काही चाली गोड लागतात, त्याच्यातली अजून एक म्हणून दाखवतो एक फक्त. पंढरी ये माझे माहेर साजनी, 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 पंढरी ये माझे माहेर साजनी. वो बिया कांडणी गाऊ गीती, वो बिया कांडणी गाऊ गीती, वो बिया कांडणी, वो बिया कांडणी गाऊ गीती, पंढरी ये माझे माहेर साजनी, पंढरी ये माझे माहेर साजनी. वारकरी चाल बर महाराज. विचार आपला तो नव्हता की अंतरीची गोटोगोटी. भगवान क्रिया पाहत नाही, भगवान क्रियेचा हेतू पाहतो. ज्याच्या क्रियेचा हेतू स्वच्छ आहे
त्याची भक्ती स्वच्छ आहे. आता तिसरा मुद्दा सांगतो, सेवा संपवतो. तिसरा मुद्दा असा आहे, भक्तीमध्ये एक पाहिजे, भक्ती शीतल पाहिजे. फार गोड मुद्दा आहे आणि मला तर वाटतं प्रत्येक पारमार्थिकाने हा मुद्दा हृदयाशी बाळगला पाहिजे. भक्ती शीतल असणं काय? भक्ती शीतल असणं म्हणजे एक आहे, भक्ती विकाराने उष्ण होते आणि विकार शून्यत्वाने शीतल होते. सर्वांना माहिती आहे, भगवान जेव्हा वनात गेले, भूक लागली, यज्ञपत्न्यांना जेवण मागितलं, यज्ञपत्न्या जेवण घेऊन निघाल्या, त्याच्यातल्या एकीला जमलं नाही, नवऱ्यानं तिला बांधून टाकलं आणि बाकीच्या जेव्हा निघाल्या तेव्हा आपसामध्ये चर्चा करू लागल्या, अडकली संसारात. हिचं असंच असतं, हिचं कायमच असं असतं, अडकली संसारात. आणि पुढे जाऊन पाहिलं तर ह्यांच्या आधी ती गेली होती. डोंगरेजी महाराजांचं एक वाक्य आहे. डोंगरेजी महाराज इथे म्हणतात, तुम्हाला साधना घडते, आनंदाची गोष्ट आहे, पण आमक्याला घडत नाही म्हणून त्याचा द्वेष कधी करू नका. तुम्हाला पंढरीची वारी घडते, भाग्यवान आहात तुम्ही, पण आमका पंढरीची वारी करत नाही म्हणून त्याला टोचण्या मारू नका. तुम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण करता, भाग्यवान आहेत, कीर्तन ऐकता, भाग्यवान आहेत, पण आमका करत नाही म्हणून त्याला कधी टोचून बोलू नका. जे अशी माणसं करतात तर मी अभिमानले. मी एकदा साताऱ्याला कीर्तना गेलो, देवदास महाराज, आणि कीर्तन झाल्यावर एक माणूस भेटला, रिटायर मिलिटरी मॅन. मला म्हणे, महाराज आपण कीर्तन करायच्या समोर कधीच बसत नाही. मला बरेच असतात तसे, त्यात मला अडचण काय? मला काय म्हणलं ऐका, मला म्हणे, महाराज मी समोर बसलो की कीर्तन करायला दडपण. मी जर पुढं बसलो तर कीर्तन करायला काय येतं? दडपण येतो. मी म्हणलं बाबा याचा एकतर अभ्यास भरपूर असला पाहिजे म्हणून दडपण कोणाचं येतं? कोणाचं येत नाही. अभ्यासू माणसं असले की मग जरा दडपण येतं. हो, त्याला म्हणलं अरे दडपण येण्यासारखं काय? म्हणजे तुम्ही काशीमध्ये गेले, काय अभ्यास केला, आळंदी पंढरी, म्हणजे तसं काय नाही. म्हणजे अभ्यास किती? म्हणजे अख्खं एक ज्ञानेश्वरीचं पारायण केले, अख्खं एक ज्ञानेश्वरीचं पारायण केलं आणि एवढ्या पारायणानं पिवळा जरत अशी माणसं असतात. हे चालत नाही. ज्याच्या म्हणून पहा, ज्ञानोबरायनी गाथा लिहिला, तुकोबरायनी, पण म्हणतात तुमचे कृपेची पुसणी. ज्ञानोबराने ज्ञानेश्वरी लिहिली, किंबहुना तुमचे केले. ज्याच्या भक्तीमध्ये ही शीतलता आहे, ज्याच्या भक्तीत स्वच्छता आहे आणि ज्याच्या भक्तीत अखंडता आहे, हा जिव्हाळा ज्याने जाणला तोच दैवाचा पुतळा आहे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा संपलेला आहे, चिंतनही संपलेलं आहे. पहिल्या चरणाचं फक्त एक मुद्दा सांगणार आहे, सेवा संपवणार आहे. फार गोड मुद्दा आहे. पहिल्या चरणात महाराज म्हणले जाणे भक्तीचा जिव्हाळा. इथे दोन शब्द आहेत, भक्ती शब्द आहे आणि जाणे शब्द आहे. बरं, शेवटच्या चरणात तुका म्हणे नवविध भक्ती जाणे. हा जाणे पद दोन्ही ठिकाणी आहे आणि भक्ती पद दोन्ही ठिकाणी. याचा काय भाव असावा? एक माझ्या अल्पबुद्धीने सांगतो, दोन चरित्र डोळ्यासमोर ठेवतो. जीवनात केवळ भक्ती आहे, ज्ञान नाही तरी विशेष नाही, तोही दैववान नाही. जीवनात केवळ ज्ञान आहे पण भक्ती नाही, तोही दैववान नाही. मग ज्याला भक्ती आणि ज्ञान दोन्ही प्राप्त झालं तो दैववान आहे. माझे गुरुजी गुरुवर्य मारुती महाराज कुरेकर, आज त्यांचा 83वा वाढदिवस आहे. आपण या सत्तेतून गुरुवर्य बाबांना भरपूर आरोग्य आणि आयुष्य मिळावं अशी प्रार्थना करू. आज वाढदिवस आहे. ते एक युक्तिवाद फार गोड सांगतात. ते म्हणतात, तुम्ही गुलाबजाम माहिती आहेत का तुम्हाला?
गुलाबजाम कशाचे होतात? खव्याचे असतात. खवा त्याच्यामध्ये मैदा टाकला जातो थोडा आणि त्याच्या गोळ्या केल्या, युक्तिवाद बघा किती गोळ्या, आणि त्या गावरान तुपात तळल्या. खव्याच्या गोळ्या गावरान तुपामध्ये तळल्या आणि नुसत्या खाल्ल्या तर कडू लागतील का? नाही. म्हणजे पाकात न टाकता खाल्ल्या तर कडू लागतील का? नाही. पण त्याच गोळ्या जर पाकात टाकल्या तर काय होईल? त्याची विशेष चव वाढेल. आमचे बाबा सांगतात जीवनात केवळ ज्ञान वाईट आहे का? नाही. पण ते जर भक्तीच्या पाकात घोळलं तर त्याची गोडी अजून वाढते. जीवनात केवळ ज्ञान हे दैव नाही, त्याला काय पाहिजे? भक्तीची जोड पाहिजे. म्हणून पहा, ज्ञानोबा आहे आपलं नामदेव आहे, भक्तीनं पूर्ण परिपूर्ण आहेत, पण ज्ञान नव्हतं, खेचराकडे पाठवलं आणि पूर्ण केलं आणि दैववान ठरवलं. आणि उद्धवाकडे ज्ञान आहे पण काय नाही? भक्ती नाही, तर त्याच्याकरता गोकुळात पाठवलं आणि जीवन पूर्ण केलं. आता ऐका, जीवनामध्ये ज्ञान आणि भक्ती याचा समन्वय ज्याच्या जीवनात आहे तो दैववान आहे. म्हणजे ते शब्द जाणे आणि मग भक्ती आहे, आणि शेवटच्या चरणात भक्ती आणि मग जाणे. एकच रामायणातला प्रसंग सांगतो आणि थांबतो. प्रसंग फार गोड आहे. रामप्रभू वनात निघाले, पाठोपाठ सीता निघाली आणि सीतेच्या पाठोपाठ लखनजी निघाले. दोघे गेले, अरण्यात गेले. अरण्यात एक झाड होतं, झाडावर एक वेल गेलेली होती. झाड आणि त्याच्यावर एक वेल गेलेली होती. रामप्रभू आणि सीतासाहेब बसले आणि आपसामध्ये चर्चा करू लागले. बघा बरं, जरा गमतीशीर चर्चा आहे. रामप्रभू म्हणतात, बघ ना सीते, झाड किती भाग्यवान आहे. म्हणे का? त्याला वेल भेटली. सीता म्हणते नाही हो, वेल भाग्यवान आहे, वेल दैववान आहे, तिला झाड भेटलं. म्हणजे ह्याच्यात त्यांना काय सांगायचं होतं? रामप्रभू म्हणतात, सीते मी किती दैववान आहे, मला तुझ्यासारखी पत्नी मिळाली. मी सुखात तर तू सुखात, मी वनात तर तू ही वनात. मी दैववान आहे, मला तुझ्यासारखी बायको मिळाली. पण सीता म्हणायची नाही 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 नाही, मी दैववान, मला तुमच्यासारखा पती मिळाला. पण ही भाषा या दृष्टांताच्या माध्यमातून होती. रामप्रभू म्हणायचे झाड किती दैववान, त्याला वेल मिळाली. सीता म्हणायची नाही हो, वेल किती दैववान, तिला झाड मिळालं. दोघांचं भांडण चांगलंच पेटलं. असं म्हणतात पती पत्नीचं भांडण होतं, ते खरंय का? मला अनुभव नाही म्हणून विचारायला लागलो तुमच्यासारख्या अनुभवी लोकांना. आणि मग दोघांचे भांडणं झाले की मग तिसरा सोडवायला बोलवावं लागतो. लखनजी होते. लखन सांग बरं, या दोन्ही पैकी दैववान कोण? रामप्रभू म्हणायचे सांग लखन, झाड दैववान की नाही, त्याला वेल मिळाली. सीता म्हणायची नाही भाऊजी, वेल दैववान, त्याला झाड मिळालं. आता लखनजी समोर मोठा पेच पडला. कोणत्याही बाजूने बोला संकटच. ऐका, झाड दैववान म्हणावं तर सीताई साहेब नाराज, आणि वेल दैववान म्हणावं तर रामप्रभू नाराज. महाराज जेव्हा असे दोन पेच येतात ना, तेव्हा माणूस बुद्धिवान पाहिजे कोडं सोडवायला. त्या पंचतंत्रातली छोटी गोड गोष्ट आहे. जेव्हा दोन पक्ष निर्माण होतात तेव्हा सुटायचं कसं? एक पंचतंत्रातल्या सगळ्या गोष्टी वाघा मांजरा कुत्र्याच्याच आहेत. सिंह होता आणि सिंहाकडे 3 प्रधान होते. 3 कोण? एक कोल्हा, दुसरं माकड आणि तिसरी शेळी. भारतातली बरं, इथलीतली नाही, भारतातली. म्हणजे तेव्हाही मंत्रिमंडळात स्त्री आरक्षित होती. आता सिंह महाराज येताना का, सिंह सडलेलं जास्त खातो. सिंहानं असं सडलेलं काहीतरी खाल्लं ना आला. आणि शेळी अत्यंत स्वच्छ प्राणी, तिला घाण बिलकुल जमत नाही. आल्याबरोबर शेळी नाकाला पदर लावला. काय राजेसाहेब, जरा दात घासत जा ना, किती घाण वास येतो. सिंहाला आला ना राग. सिंहानं महाराज शेळीला खाल्लं आणि माकडाला विचार, का रे माकडा, माझ्या तोंडाचा वास येतो का? माकड म्हणलं येतो. म्हणलं की खाऊन टाकतो. माकड म्हणला नाही साहेब, तुमच्या तोंडाचा बिलकुल वास येत नाही. म्हणजे साहेबाने काही केलं तर चांगले म्हणणारे माकड तेव्हाही होते. आमचे गुरुवर्य चैतन्य महाराज सांगत असतात, पुढाऱ्याने शिंक जरी मारली तरी पिये म्हणतो वा 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 साहेब, असा फवारा कोणीच मारला नव्हता आतापर्यंत. गुरुवर्य चैतन्य महाराज सांगत असतात, वा 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 साहेब, तुमच्या तोंडाचा वास बिलकुल येत नाही. सिंह मोठा गरम मारत. सिंह म्हणला, बावळात, आधी मी कुत्र सडलेलं खाल्लं, त्याच्यावर शेळी खाल्ली, वास येत नाही, खोटं बोलतो का? माकडे खाल्लं. आता राहिलो कोण? कोल्ह.
कोल्याला विचारलं, का रे कोल्या माझ्या तोंडाचा वास येतो का? कोलं म्हणलं, येतो म्हणावं तर शेळीसारखा खातो, आणि नाही म्हणावं तर माकडासारखा खातो. आता कोणीकडूनही बोला, काय व्हायला लागलंय? मरणच. कोलं लय हुशार. कोलं म्हणलं, काय सांगाव साहेब, 3 दिवस झालं सर्दी झाली, वास यायचाच बंद झालाय. पंचतंत्रातल्या गोष्टी खूप गोड आहेत की 2 पक्ष निर्माण झाल्यावर उत्तर देण्याची काय पाहिजे? युक्ती. मी सांगत काय होतो, रामप्रभू म्हणतात, सांग लखन, झाड भाग्यवान की नाही त्याला वेल मिळाली. गोड आहे. नाही भाऊजी, खरं सांगा, हो, वेल दैवान की नाही तिला झाड मिळालं. महाराज गोस्वामीजींनी सांगितलं, रामप्रभू आत्मा आणि सीता भक्ती आहे. एक भक्ती की खोज नावाचं पुस्तकच आहे रामकिंकरजीचं, फार गोड. त्याच्या सीता भक्ती कशी आहे ते सिद्ध केलंय. म्हणजे रामप्रभू ज्ञान आणि सीता काय? भक्ती आहे. सांगा भाऊजी, वेल भाग्यवान की नाही तिला झाड मिळालं. रामप्रभू म्हणतात, सांग लखन, झाड भाग्यवान की नाही तिला वेल मिळाली. लखनजीने उत्तर दिलं, नाही दादा, झाडही दैववान नाही आणि वेलही दैववान नाही. काय? झाडही दैववान आणि वेलही नाही? मग लखनजीला विचारलं, दैववान कोण आहे? लखनजी म्हणतो, या दोघाच्या सावलीला जो बसतो तो दैववान आहे. संपलं, कीर्तनही संपलं. ऐका, जो केवळ ज्ञानात ज्ञान आहे तेही भक्तीशिवाय दैववान नाही. केवळ भक्ती आहे तोही दैववान नाही. मग जाणे आणि भक्ती याचा समन्वय ज्याच्यात आहे तोच दैवाचा पुतळा. तो कोण? ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. टाळी वाजवा, मायबा भजन